नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 23 आणि काल आपल्या लाडक्या गणरायाचं श्री मागीमध्ये श्री गणेश येतात। तसंच आपल्या लाडोपाऱ्यामध्ये आपलं खूप फेमस आहे गणेश चतुर्थी। तसंच सेम मागीमध्ये खूप जसं फेमस जसे की मालाड, गोरेगाव, कांदिवली, चारगाव, जसे नानासोपारा असे खूप असं फेमस जागे आहेत तिकडं। मागी गणेश चतुर्थी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आज आपण आलो मालाडमध्ये एक गणपती दर्शन। आपण इकडे मालाड साईडला, कांदिवली साईडला, चारकोल साईडला पण गणपती दर्शन करत आहे। कसे गणपती असणार, कसे गणपती किती सुंदर रूप आहे ते मला नक्की दाखवणार, ब्लॉगमध्ये पुढे नक्की राहा। आता पण आलो मालाडच्या मागी गणरायाला मूर्ती कशी आहे तुम्हाला नक्की दाखवतो, शेवटपर्यंत बघा। आता आपण गणरायाच्या मंडपात आपण आलेलो आहे। अतिशय एकदम सुंदर आणि अतिशय एकदम सुंदर आणि छान देखणी मूर्ती होती। मालाडच्या मागी गणरायाची मूर्ती एकदम मस्त कालभैरवाच्या अवतारमध्ये बनवली होती। आणि मालाडच्या मागी गणरायाच्या मंडळाचे कार्यकर्ते खूप खूप आभार करतो, त्यांना सत्कार केला, खूप खूप धन्यवाद। तुमचा साथ आता नेहमी पाठिंबा हीच मी गणरायाच्या ज्याने प्रार्थना करतो। लवकर आता आपण इकडून पुढे चाललेलो आहे। आपण डायरेक्ट कांदिवलीला चारकोल साईडला जाणार, तिकडे आपण कांदिवलीचे श्री आणि बाकी अजून असे। आता आपण आलो आहोत चारकोलमध्ये, चारकोलचा श्री विघ्नेश्वर बघायला। ही अशी मूर्ती आहे की तिला शाडूच्या मातीपासून बनवली गेली। ऑलमोस्ट 550 किलो शाडू मातीचा वापर करून अशी एकदम सुंदर देखीने मूर्ती बनवली गेली। तुम्हाला आज जातो दाखवतो कशी मूर्ती आहे, नक्की पहा। आता आपण आहोत चारकोलच्या श्री विघ्नेश्वरच्या मंडपात आलेलो आहे। आता आपण सर्वात पहिल्यांदा आपण चारकोलच्या श्री विघ्नेश्वरच्या पूजनारी होते पण दर्शन घेऊ, आणि दर्शन घेऊन आपण त्यांची एकदम मोठीची मातीपासून वगैरे मूर्ती कशी दिसते काय आहे। आता आपण श्री विघ्नेश्वराच्या मंडळातून बाहेर निघालेलो आहे। आता पण खेळकडून आपण जाणार चारकोलचे बाकीचे गणपती करायला। आता जी तुम्ही मूर्ती बघितली होती ती चारकोलच्या श्री विघ्नेश्वराची पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती होती, आणि त्याला पूर्ण मूर्तीला शाडूच्या मातीपासून बनवलं गेलं होतं, आणि मूर्ती खूप सुंदर आणि देखणी होती। मंडळाचा खूप चांगला प्रतिसाद आहे पर्यावरण वाचवण्यासाठी। आपण अजून करणार आहोत बावडे चारकोलमधले कांदिवली, तर तुम्ही नक्की ब्लॉगला पूर्ण शेवटपर्यंत बघा। फायनली आपण आता आलो आहोत कांदिवलीमध्ये, कांदिवली श्रीच्या मंडपाच्या इकडे जे मैदान आपण सध्या इकडे पोचलेलो आहे। ठीक आहे, माझ्याबरोबर आहे ऋतुराज आणि निमिष। चाललो आता मी आज चाललो आहे मी मंडपाच्या आत। ठीक आहे, कसा मंडपचा इकडे मला एंट्रन्सचा गेट दाखवतो। अशा प्रकारे हा श्रीचा मंडपचा एंट्रन्सचा गेट सजवला गेला आहे। गेट मी आज एंट्री करतो, तर एंट्री केल्यावर वरती मस्त कंदीलचं डेकोरेशन केलं लायटिंगचं, खूप अतिशय सुंदर आणि छान आहे। हा श्रीच्या मंडपातून इकडून एंट्री करण्याचा असा गेट आहे। जसं आपण आत मंडपात येतो, श्रीच्या मंडपात आत आपला लेफ्ट हँड साईडला श्रीचे गेले काही वर्षापूर्वी जे मूर्ती स्थापन केली त्यांचा अधिकृत फोटो ठेवलेले आहे, आपण ते बघूया। हे होते श्रीचे गेले काही वर्षापूर्वीचे फोटो। 2013 पासून ते आता 2026 पर्यंत खूप अतिशय सुंदर प्रमाणात यावर्षी द्वारकाधीश स्थापन केली होती, किती सुंदर आणि किती देखणी आहे, नक्की पहा। आता आपण केलेलं आपण कांदिवलीच्या श्रीचं दर्शन, जसं आपण दर्शन केल्यानंतर आपल्या लेफ्ट हँड आपल्या राईट हँड साईडला तुमचं मागे माणसं असेल कांदिवलीच्या श्रीची पूजणारी मूर्ती आहे। शेवटी आपण दोन्ही मूर्तीचं दर्शन घेऊन आपलं झालेलं आहे।
जी समोर माताजीची मूर्ती आपण तिचं पण दर्शन घेतलं, तसं आपण त्याबरोबर जी पूजेला मूर्तीची पूजा केलेली आहे आपण तिचं पण दर्शन करतो. फायनली आपण आता श्रीच्या मंडपातून बाहेर निघालो आहे. आता इकडून बाहेर निघायला आपण करणार आहोत बाकीचे इकडचे कांदिवलेले 4 उरलेले जे बाकीचे मूर्ती आपण त्यांना पण नक्की अजून पुढे कव्हर करू. ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा. पुढे कोणते मंडळ असणार, कशा मूर्ती असणार ते पण नक्की दाखवतो तुम्हाला. आपण बघायला आलो आहोत चारकोपच्या सम्राटला, ज्याला बोलावे मुंबईचे एकदम प्रसिद्ध मूर्तिकार श्री राजन यांनी बनवलेलं आहे. तिथं खूप मस्त अवतारमध्ये बनवलं. कोणता अवतार मला नक्की दाखवतो. आता पण आपण आलो आहोत चारकोपच्या सम्राटच्या मंडपाच्या आत. जसं आपण सम्राटचं दर्शन करतो, सम्राटचं दर्शन केल्यानंतर आपण थोडं पुढे आपल्याला एक्झिट करताना आपल्याला सम्राटशीकडे आपल्याला पुजणारी मूर्ती दिसते बघायला. रामकृष्ण हरी पंढरी. कसं तुम्हाला वाटला चारकोपचा सम्राट, नक्कीच तुम्ही कॉमेंट करून सांगा. चारकोपच्या सम्राटची मूर्ती ही मूर्ती होती खूप बॅलेन्सिंग तरीने बनवली गेली होती. गेले किती वर्षानंतर राजे सरांनी सम्राटाचं दर्शन केल्यानंतर आपण आलो आहे चारकोपच्या श्रीविघ्न बघायला आलेलो आहे. हे आहे श्रीविघ्नाचा एंट्रन्स. आता आपण चाललो आहे चारकोपच्या श्रीविघ्नाच्या मंडपाच्या आत. खूप सुंदर आणि एकदम देखणीय मूर्ती बनवली आहे श्री सिद्धेश दिगोळेने. पहिलं पण चारकोपच्या श्रीविघ्नाच्या आपण पहिल्या पण जाऊ पूजणार आपण दर्शन घेऊ. आता आपण आलो आहोत स्टेजवरती चारकोपच्या श्रीविघ्नाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला चारकोपचा श्रीविघ्नाचा कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चारकोप इथे दुसरं गणपती दर्शन करायला आलो आहे. चारकोपचा परमेश्वर कसा आत येतो. आत गेला पहिला सगळ्यात पहिला पहिकडं पूजेची मूर्ती दिसते. आपण चाललो आहोत चारकोपचा राजा बघायला, जो प्रति लालबागचा राजा मानला जातो. आता आपण आलेलो आहे चारकोपचा राजा म्हणजे प्रति लालबागचा राजा तिकडे मानला. तसं चारकोपमध्ये खूप मोठं नावाला गाजलेलं मंडप आहे. मंडपात आज शिरलेलो आहे. एकदम सुंदर आणि एकदम मस्त देखावा केलेला गेला आहे राजाच्या आजूबाजूला. तुम्हाला नक्की दाखवतो. जसं आपण मंडळाच्या गाभात एंट्री करतो, राजाच्या जस्ट पुढे एक छोटासा पाळणा ठेवला आहे. त्या पाळण्याला गणपतीची एक छोटीशी बालमूर्ती बसवली गेली आहे. तुम्हाला गणपतीची बालमूर्ती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. एकदम सुंदर आणि एकदम मस्त देखणीय मूर्ती बनवली होती.
अजून आपण थोडं पुढे येतो तर इकडे राजाच्या बाजूला जस्ट थोडी इकडं पूजणारी मूर्ती. आपलं एकदम मस्त शांततेने एकदम मस्त राजाचं दर्शन झालेलं आहे. राजाचं दर्शन झालं तर आपण अजून पुढे अजून 2 गणपती करणार आहे. चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा चिंतामणी. आता पण फायनल पण आलेला आहे पेशवा गल्लीमध्ये. नशी थुका ना बोललास. शिडी तुटली. आपण आता मंडपाच्या आत शिरलेलो आहे. मंडप एकदम अतिशय खूप सुंदर तरीके सजावट केलेली गेला आहे. अतिशय उत्कृष्ट डेकोरेशन बघायला भेटतं मंडपमध्ये. तुम्हाला नक्की मंडप तुम्हाला दाखवतो कसं आहे, पण त्या अगोदर आपण पहिल्या गणपतीचं दर्शन करून घेऊ. सुंदर एकदम देखणीय मूर्ती होती. खूप मस्त मूर्ती होती आणि जसं मूर्तीच्या आजूबाजूला खूप चांगलं डेकोरेशन केलं, खूप चांगलं लाईटिंग पण होती. तुम्ही पण नक्की एकदा चारकोपच्यापेक्षा बघायला या. खूप चांगली सजावट आहे, खूप चांगला आहे. ह्याचा आजूबाजूचा देखावा पण केलेला. हा आहे चिंतामणीचा प्रवेशद्वार. आता आपण चिंतामणीच्या मंडपात शिरत आहे. जसं पण मंडळाच्या आत शिरतो मंडळाच्या आत शिरल्यानंतर सर्वात पहिलं समोर एकदम त्यांची जी पूजणारी मूर्ती आहे, ठीक आहे. जसं आपले जे अष्टविनायकमध्ये त्यातलं एक प्रतीक चिंतामणी प्रतीक, त्या प्रत्येकच्या या अवतारमध्ये अशी त्यांनी पूजनामध्ये बसवलेली आहे. राजा वाजा जेव्हा तू होशील मुंबईचा राजा. मस्त आपलं चांगल्या प्रकारे आपलं चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे, ठीक आहे. हा ब्लॉग आपण इकडे